चला बनवूया साबुदाणा चकली। त्यासाठी मी 1 किलो साबुदाणा घेतला, 4-5 पाण्याने स्वच्छ धुतला आणि आता त्याच्यात 1 पेर पाणी राहील असं पाणी टाकून रात्री भिजत ठेवला। रात्री भिजवलेला आपला साबुदाणा छान असा भिजून तयार झालेला आहे। अर्धा किलो बटाटे कुकरमध्ये 4 शिट्ट्या लावून छान शिजवून घेतले। अर्धा कप पाणी टाकले आणि आता आपला भिजवलेला साबुदाणा मी त्यात टाकते। भिजवलेला रात्रीचा कुकरमध्ये टाकला, अर्धा कप पाणी टाकले होते आणि आता आपल्याला त्याला बिना शिट्टीचा 5 मिनिटं वाफवून घ्यायचा। साबुदाणा चकलीसाठी मी अर्धी वाटी जिरे घेतले आहे, तुम्हाला हवे तर टाका उपवासासाठी। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि 1 छोटी वाटी लाल तिखट आणि आपण 5 मिनिटं वाफवून घेतलेले साबुदाणे मिक्स करूया। साबुदाणा काढून घेतला, त्याच्यात जिरे घालूया, चवीनुसार मीठ, तेल लावून घेऊया। चकली करून घेऊया। सर्व चकल्या आपल्या टाकून झालेल्या आहेत। पहा किती सुंदर कलर आलेला आहे। आपल्या साबुदाणा चकल्या तयार झालेल्या आहेत, तळून किती छान फुललेले आहेत। तुम्ही ही माझी रेसिपी बनवा, चकली कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा। खात राहा, सांगत राहा। धन्यवाद।